आणि तुम्हाला मी म्हटलं होतं ना, ह्या बागेमध्ये खूप विशाल आणि प्राचीन आंबा होता. हा आंबा कुठं होता हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. सकाळचे 8 वाजलेले आहेत. सूर्योदय झालेला आहे आणि मी सकाळी सकाळी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आलेलो आहे. पायवाटेने चालत चालत मी पुढे आलो. चालत येत असताना मला पक्ष्यांचा आवाज आला आणि या झाडातून वाहणारी हवा हे सर्व ऐकल्यानंतर मन एकदम खुश होतं आणि एकदम फ्रेश वाटतं. ही पायवाट, ही झाडे, हे डोंगर हे सर्व पाहिल्यानंतर लहानपणीची आठवण येते. लहानपणी आम्ही या पायवाटेने या डोंगरातून फिरायचो, जंगली मेवा खायचो. हे सर्व पाहिल्यानंतर खूप छान वाटतं. कारण माणूस मोठा झाला की जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी शहरामध्ये जातो. शहरामध्ये गेल्यानंतर तो आपल्या नोकरीमध्ये आणि मुलांमध्ये बिझी असतो. सकाळी उठायचं, तयार व्हायचा, डब्बा घ्यायचा आणि नोकरीच्या दिशेने जायचं. या निसर्गापासून माणूस हळूहळू दूर जाऊ लागला आहे. कारण त्याला स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी शहरामध्ये जावं लागत आहे आणि माणसे गावाकडून हळूहळू शहराच्या दिशेने निघालेले आहेत. पण मित्रांनो, तुम्हाला कधी वेळ भेटला, तुम्हाला सुट्टी भेटली तर या निसर्गाच्या सानिध्यात नक्की या. कारण या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर मन एकदम फ्रेश होतं आणि लय भारी वाटतं. कारण इथे असलेला पक्ष्यांचा आवाज, या झाडामधून वाहणारी हवा हे सर्व ऐकल्यानंतर खूप छान वाटतं. आणि तुम्ही पण या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आला तर तुम्हाला देखील तुमच्या लहानपणीची आठवण येईल. सकाळी सकाळी वाहणारी गार हवा आणि ही कोवळी किरणे लय भारी वाटतात. आणि हे मोकळं आकाश बघून खूप छान वाटतं. कारण आपण शहरामध्ये राहून आभाळाकडे बघतच नाही. उठायचं, तयार व्हायचं आणि नोकरीच्या दिशेने निघायचं. पण हे मोकळं आभाळ आणि या निसर्गामधून चालताना खूप छान वाटतं. मी आता चालत चालत पुढे निघालेलो आहे आणि पुढे जाऊन सह्याद्री पठारे आहेत. या पठारामधून फिरून येणार आहे. कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं आणि मन एकदम खुश होतं. आता आपण आणखी पुढे चालत जाऊया आणि बघूया हा निसर्ग, ही झाडे आणि ही झुडपे आणि हा पक्ष्यांचा आवाज. बघा मित्रांनो, समोर झाडामध्ये धुके आहे आणि या धुक्यामधून सूर्याची कवळी किरणे खाली आलेले आहेत. या ठिकाणी निलगिरीची झाडे खूप आहेत. बघा, ही आहेत निलगिरीची झाडे आणि या झाडांच्या खालून पुढे जाताना खूप छान वास येतो. लहानपणी आम्ही या झाडांच्या खालून फिरायचो आणि आईस्क्रीम सारखे दिसणारे निलगिरीच्या झाडाचे छोटे छोटे कण गोळा करायचो. तुम्हाला पण आठवले असेल, आईस्क्रीमच्या कोनसारखे दिसणारे हे निलगिरीच्या झाडाचे डबे आपण गोळा करत होतो. बघा मित्रांनो, सकाळी सकाळी या निसर्गामध्ये एकदम शांतता आहे आणि पक्ष्यांचा आवाज आणि झाडे पण एकदम शांत आहेत. एकदम छान वाटतं या निसर्गामध्ये आल्यानंतर. पक्षी पण सकाळी सकाळी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी बाहेर निघतो. कारण त्याला पण त्यांच्या मुलाची काळजी असते. मुलांसाठी अन्न शोधण्यासाठी पक्षी पण या निसर्गामध्ये फिरून मुलांसाठी अन्न आणतो. हे आहे सागवानाचे झाड आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये सागवानाच्या झाडाला तुरा येतो. तुऱ्याला फुले लागतात आणि फुलापासून ही बोंडे तयार होतात. बघा, सुंदर अशी बोंडे या सागवानाच्या झाडाला लागलेले आहेत. या जंगलामध्ये गवत पण खूप येते, पण माणसांनी जनावरांसाठी गवत कापलेले आहे. बघा मित्रांनो, खूप छान वाटत आहे मला आज या निसर्गामध्ये आल्यानंतर. तुम्ही पण अशा निसर्गामध्ये नक्की या आणि या निसर्गाला स्वतःचा मित्र बनवा. या ठिकाणी शेतकऱ्याने गवत कापून एकत्रित करून ठेवलेले आहे. खाली पण तुम्हाला गवताच्या छोट्या छोट्या कात्र्या दिसत असतील आणि इथून पुढे सागवानाचे जंगल आहे. हे जंगल चढून वरती गेल्यानंतर
सह्याद्री पठार आहे। आता मी आणखी पुढे जातो आणि पुढे आंब्यांची बाग आहे, या बागेमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो आंब्यांची बाग कशी आहे। या बागेमध्ये खूप प्राचीन विशाल आंबा होता, पण त्या जागेच्या मालकाने तो आंबा तोडला। झाडांना पकडून खाली उतरावं लागत आहे, कारण या गवतावरून पाय घसरत आहेत। मित्रांनो, समोर तुम्हाला झाडे दिसत असतील, या झाडांच्या मधोमध हा विशाल आंबा होता। हा आंबा तोडल्यानंतर या लहान मोठ्या झाडांनी आंब्याची जागा घेतली, कारण हा विशाल आंबा या ठिकाणी होता तेव्हा कोणतेही झाड उगवत नव्हते। या झाडाखाली माणसे येऊन बसायची, जनावरे येऊन बसायची, त्यामुळे झाडाखाली स्वच्छता असायची आणि झाडाच्या खाली कोणतेही झाड उगवायचे नाही। पण हे झाड तोडल्यानंतर 5-6 वर्षामध्येच या लहान मोठ्या झाडांनी या झाडाच्या जागी उगवायला सुरुवात केली। तर मित्रांनो, या ठिकाणी तो विशाल आंबा होता। हा आंबा तळातून या मालकाने तोडला आणि विकला, पण हा आंबा विकायला नाही पाहिजे होता। मी तुम्हाला या जंगलामध्ये असलेला प्राचीन आंबा ज्या ठिकाणी होता ती जागा दाखवली। या ठिकाणी आल्यानंतर त्या आंब्याची आठवण येते, कारण लहानपणी आम्ही या आंब्याजवळ यायचो आणि या आंब्याच्या फांद्या एवढ्या मोठ्या होत्या की त्या जमिनीवर टेकलेल्या होत्या। त्या फांद्याच्या सहारे आम्ही आंब्यावर चढायचो आणि दिवसभर आंब्यावर खेळायचो। आई ओरडायची, अरे जेवा या जेवा या, पण त्या आंब्यावरती आल्यानंतर जेवणाची पण आठवण येत नव्हती, कारण त्या जंगलामध्ये एवढा रानमेवा आहे, तो खाऊनच पोट भरायचं। बघा मित्रांनो, त्या ठिकाणी आता खूप अडचण झालेली आहे, पण ज्यावेळी हा आंबा इथे होता तेव्हा अडचण नव्हती, कारण आंब्याखाली माणसे यायची, जनावरे यायची आणि बसायची। दुपारी खूप गरमी झाली की जनावरे झाडाखाली येऊन बसायची। आणि त्या आंब्यासारखा आणखी एक छोटा आंबा या ठिकाणी आहे, तो आंबा पण खूप प्राचीन आहे आणि त्याच्या फांद्या पण जमिनीला टेकायला आलेल्या आहेत। पण तो प्राचीन विशाल आंबा खूप प्राचीन होता। त्या आंब्याने आपल्या खूप पिढ्या बघितलेल्या होत्या, आपले बाबा, बाबाचे बाबा, बाबाचे बाबा, अशा अनेक पिढ्या त्या आंब्याने बघितलेल्या होत्या। त्यामुळे तो आंबा बघितल्यानंतर आपल्या पूर्वजांची आठवण यायची, कारण आपले पूर्वज पण या आंब्याखाली येऊन बसले होते, या आंब्याचे आंबे खाले होते आणि या आंब्याच्या सहारे त्यांनी आपले जीवन जगले होते। म्हणजे कधी काय आठवण आली, कुणाला काय टेन्शन आलं तरी आंब्याखाली यायची आणि बसायची, कारण हा विशाल आंबा एवढा प्राचीन होता की खूप प्राचीन होता। इथे खूप अडचण आहे मित्रांनो, त्यामुळे या काट्या, ही झुडपे साईडला करून पुढे जावं लागत आहे, कारण आता या ठिकाणी कोण येत नाही। ज्याची ही जागा आहे तो मालक पण इथे असलेले आंबे तोडायला येत नाही, कारण तो शहरामध्ये गेला। शहरामध्ये गेल्यामुळे त्याला या निसर्गाची आठवण येत नाही। पैशासाठी त्याने आंबा विकला, पण मित्रांनो, हा आंबा विकाय नाही पाहिजे होता। मला आईने सांगितले तो विशाल आंबा विकला, तेव्हा मला खूप दुःख झाले, कारण तो आंबा बघितल्यानंतर लहानपणीची आठवण यायची। निसर्गामध्ये येताना कधी घाबरू नका। अडचण आहे, गवत आहे, गवतामध्ये कीटक असतील, साप असतील, पण मित्रांनो तुम्ही कधी घाबरू नका। हा निसर्ग आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होऊन देतो। जर साप असेल आणि तुम्ही पुढे निघाला असाल तर साप आपल्या पायांच्या कंपनने पळून जातो, कीटक पण उडून जातात। त्यामुळे या जंगलामध्ये यायला कधीही घाबरू नका, कारण हे जंगल आपलेच आहे। या जंगलाला आपण मित्र बनवले पाहिजे। त्या विशाल आंब्यासारखा आणखी एक आंबा या ठिकाणी आहे, पण हा खूप प्राचीन नाही, पण हा आंबा पण विशाल आहे। या आंब्याची फांदी तोडलेली आहे। ही फांदी अशीच या ठिकाणी जमिनीवर टेकलेली होती। आम्ही या फांदीवर चढायचो आणि झोके घ्यायचो।
ही आंब्याची बाग खूप पूर्वीची आहे. आम्ही लहान होतो तेव्हा पण ही बाग एवढीच होती. आमचे आजोबा पणजोबाच्या काळातील मला वाटतं ही बाग असेल. आणि ह्या बागेमध्ये खूप आंबे आहेत आणि आंब्याला मोहर आलेला आहे बघा मित्रांनो, भरपूर मोहर आलेला आहे. आणि मोहर कसा असतो बघा, हा आहे आंब्याचा मोहर. मोहरापासून फूल तयार होतं आणि फुलापासून आंबे तयार होतात. बघा या ठिकाणी आंबे पण छोटे छोटे लागलेले आहेत आणि या मोहराचा वास पण एकदम छान येत आहे. या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर खूप छान वाटते आणि कधी 1.5 तास निघून गेला मला समजलं नाही. मी चालत चालत या निसर्गामधून पुढे आलो. त्या निसर्गामध्ये आल्यानंतर वेळ कधी निघून जातो समजत नाही. ही निसर्गाची कमाल आहे. निसर्गाला मित्र बनवा आणि आठवड्यातून एक वेळ, आठवड्यातून राहू दे, महिन्यातून एक वेळ या निसर्गाला भेट द्या. या झाडाखाली या, बसा, या झाडाशी संवाद साधा. ही झाडे जरी बोलत नसली तरीसुद्धा तुम्ही या झाडाखाली येऊन बसला की तुमची चिंता दूर होईल आणि तुम्हाला एकदम छान वाटेल आणि तुम्ही खुश व्हाल, तुमचे मन पण खुश होईल. हा निसर्ग माणसाला जवळ करतो, पण माणसाने या निसर्गाला जवळ केले पाहिजे. जेवढे आपण झाडे लावील तेवढे निसर्गातील प्रदूषण कमी होईल आणि ऑक्सिजनची मात्रा वाढेल. हा निसर्ग, ही झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात. आपले जीवन ही झाडे आहेत मित्रांनो. त्यामुळे या झाडांना मित्र बनवा आणि यांची सेवा करा. हे झाडे, ही झुडपे, हे गवत, हे जंगल हे आपल्या फायद्याचे आहे. आपण ही झाडे लावली तर पुढे आपली मुले आणि भावी पिढी या झाडापासून सुखी राहील. पूर्वी जेव्हा तुम्ही लहान असाल, आम्ही पण लहान होतो, तेव्हा गरमी खूप कमी होते. आता बघा उन्हाळ्यामध्ये एवढी गरमी वाटते की घरातून बाहेर जाऊ वाटत नाही. कशामुळे? कारण झाडांचे प्रमाण माणसाने कमी केले. पैशासाठी झाडे विकली आणि व्यापाऱ्याने ती झाडे तोडून टाकली. आणि व्यापारी झाडे मुळातून तोडून टाकतो, मुळातून उकरून ती झाडे उपटून टाकतो. कारण वरून झाड तोडलं, जर कुणाची मजबुरी असली, पैसे नसतील, मजबुरीसाठी त्याने झाड तोडलं, तर तळातून झाड तोडू नका. झाडाच्या फांद्या तोडा, कारण त्या झाडाला पुन्हा पालवी येईल आणि ते झाड जिवंत राहील. मुळातून झाड तोडून टाकलं तर ते झाड पुन्हा जगत नाही, त्या मुळ्यांना पालवी येत नाही. त्यामुळे कधी तुमच्यावर संकट आलं, तुमच्याकडे एक पैसा पण नसेल आणि मजबुरीपोटी तुम्हाला झाड विकावं लागलं, तर झाड विकू नका, झाडाच्या फांद्या विका. कारण ही झाडे, ही झुडपे आपले जीवन आहे मित्रांनो. हे सर्व या निसर्गामध्ये आल्यानंतर आठवण येते. या निसर्गामध्ये या निसर्गाचा अनुभव घ्या मित्रांनो. तेव्हा तुम्हाला समजेल की शहरामध्ये आपण जी हवा घेतो, जे ऑक्सिजन घेतो, त्यामध्ये किती प्रदूषण आहे हे तुम्हाला इथं आल्यावर समजेल. इथली हवा एवढी शुद्ध आहे की ही हवा शरीरामध्ये गेल्यानंतर एकदम छान वाटतं. शहरामध्ये एवढे प्रदूषण आहे मित्रांनो, एवढे कारखाने, एवढा गाडींचा धूर, त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी ही झाडे लावा. तुम्हाला जंगलामध्ये येऊन झाडे लावायला वेळ भेटत नसेल तर पावसाळ्यामध्ये घराच्या समोर झाडे लावा, कुंडीमध्ये लावा आणि ती मोठी झाल्यानंतर जंगलामध्ये येऊन लावा. पुन्हा लहान झाडे लावा, पण झाडे लावा. झाडे लावली तरच आपण सुखी राहील आणि या गरमीपासून आपल्याला मुक्ती मिळेल. म्हणून मित्रांनो, झाडे लावली पाहिजेत आणि त्या गरमीपासून आणि या प्रदूषणापासून मुक्ती मिळवली पाहिजे. आज मी तुम्हाला सकाळी सकाळी हा हिरवागार निसर्ग, हिरवीगार झाडे, शुद्ध हवा, पक्ष्यांचा आवाज आणि प्राचीन जो आंबा होता ती जागा दाखवली. हे सर्व तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण वेळ काढून, आठवड्यातून राहू दे पण महिन्यातून एक वेळा तरी या निसर्गामध्ये या.
आणि पावसाळ्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो, जास्त नाही तर 10 किंवा 50 झाडे लावा, कारण या झाडातच आपले जीवन आहे. असेच मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.